ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रोहा तालुक्यातील नागोठणे परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। सलग 6 घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांसमोरही मोठं आव्हान उभं राहिलंय। हुजरा मोहल्ल्यात एकाच इमारतीत 2 ब्लॉक फोडून लग्नासाठी आणलेला मौल्यवान ऐवज चोरट्यांनी साफ केलाय। लॉक तोडणे, कडप्पा उचकटणे, लोखंडी रॉडने दरवाजा जाम करणे असा चित्रपट स्टाईल पराक्रम करून चोरटे फरार झालेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं पथक तैनात करण्यात आले। तर नेमकं नागोठण्यामध्ये काय घडलं, चोरटे कसे घरांच्या आत शिरले आणि पोलिसांनी कोणती पावलं उचललीत हे जाणून घेऊयात सविस्तर। आपल्यासोबत जोडून आहेत आपले रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड। नागोठणे या ठिकाणी जो घरफोड्या झाल्या होत्या, या घरफोडीमध्ये आपल्यासमोर ही बिल्डिंग आहे। ह्या बिल्डिंगच्या 4 ब्लॉकवरती आहेत आणि या ब्लॉकमध्ये त्यांनी कुलूप तोडून, म्हणजे तो जो लॉक होता तो फोडून त्याच्यातले मौल्यवान जे काही वस्तू होते त्या घेऊन गेलेत। लग्नासाठी मुलीच्या ज्या वस्तू बाहेर गावून मागवल्या होत्या त्या वस्तू त्या चोरट्यांनी पळवलेल्या आहेत। नागोठणे या ठिकाणी ही चोरी झाली आणि हीच ती बिल्डिंग जिथे चोरी झालेली आहेत। असे जवळजवळ लागोपाठ 5 ते 6 घरं काही फोडलेले आहेत। आपण ह्या बिल्डिंगकडे बघू शकता, हीच ती बिल्डिंग आहे आणि इथल्या जे मालक होते त्यांनी ते प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्यात। यहाँ पे जो चोरी हुई है कौन से ब्लॉक में हुई है? फर्स्ट ब्लॉक पे या ये इसको 4 ब्लॉक में हुई। फर्स्ट ब्लॉक इसमें का कुछ गया है क्या, पैसा वगैरह कुछ? हाँ गया है। ये ब्लॉक का गया? हाँ। और किस ब्लॉक का गया है? कौन से? वो एक ब्लॉक का गया है। इसमें का भी गया है? ये तो ताला लगाया आपने उसको? तो आप भी उनने लगाए है। तोड़ा है उन लोगों ने? हाँ, तोड़ा था? ये भी लॉक है ना। हाँ। ऊपर का ये लॉक है ना, ये तोड़े थे। दीवार भी टूटी है उनकी। अच्छा, और इसका? वो खाली लॉक तोड़े और एक छोटा सा गल्ला था बच्चों का। कितना लोगों का पैसा गया है? कुछ गया है? 2 ही लोगों का पैसा गया। सोना वगैरह कुछ गया है? हाँ, एक का गोल्ड गया है। एक का गया है? हाँ। और किसका कुछ गया है? कपड़े गए इनके, उनके कपड़े गए, परफ्यूम गया। मतलब शादी के लिए लेके आए थे वो सब? हाँ, लोग लेके गए? लेके गए। क्या नाम है आपका? मेरा नाम सुल्तान है। दरवाजाचा हा लॉक खडापा फोडून आतमध्ये प्रवेश करून कुठे सामान होतं तुमचं? सामान न्यायला गाडीचं न्यायला सगळं? हां तुम्ही तो सामान घेऊन गेले? हां, मग इथे कशाला मग तो पण जायचा, तर साधा लॉक उलटा लावले आणि ह्याचं पण काढून घेऊन गेले? हां, ह्यात इम्पोर्टेड सामान होतं आणि इथे सर्व बॉक्स लावले होते ना, त्यातनं 2-3 बॉक्स गेले। काय नाव तुमचं आणि तुमच्या घरामध्ये काय काय वस्तू होत्या, कसं चोरीला गेलं? माझं नाव सलाम मोहम्मद हनीफ पानसर। माझ्या मुलीचा लग्नाचा 2-3 आयटम सामानचे होते आणि इम्पोर्टेड फॉरेनचा सामान होता, तो सर्व गेला। माझा करापा तोडून लॉक आत पण लॉक होता, करापा तोडून माझा हा नुकसान झालेला आहे। हा नुकसान पण 15-20 हजाराचा आहे। दरवाजाचा पण माझा म्हणजे त्यांनी ते दरवाजा पण तोडला आणि आतमध्ये पण लॉक होता माझा, तो पण तोडला? हां। आणि मुद्देमाल जे काही वस्तू तुमच्या ज्या होत्या लग्नासाठी आणलेले ते पण ते घेऊन गेले? बोल। ये इसको कड़ी लगा के लिए बाहर से, ये वाला ब्लॉक को? ये वाले को भी, ये वाले को भी, और ये वाले को भी, ये वाले को। मतलब चारों को बाहर से कड़ी लगाया? इन लोग कुछ किया? इन लोगों कुछ नहीं? नहीं, अंदर थे, सब अंदर थे। मतलब कुछ गया इधर का, कुछ माल वगैरह? नहीं नहीं, कुछ नहीं, बाहर से कड़ी लगा के लिए थे, अंदर थे सब। कहाँ से? यहाँ पे यहाँ से देखो, 4 सलिया काटा यहाँ से यहाँ से। लेके गए सलिया? हाँ। या बिल्डिंग मधून सिगा त्यांनी कापून नेल्यात, दरवाजाच्या कडेला लावायला। सर, नागोठणे या ठिकाणी
जो प्रकार आता घडलेला आहे त्याबद्दल काय सांगेल? नागोठण्यामध्ये दिनांक 2 डिसेंबर रोजी सिद्रा अपार्टमेंट म्हणून आहे, त्या अपार्टमेंटमध्ये एका फर्स्ट फ्लोअरला 4 फ्लॅट बंद होते. ते 4 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातील एका फ्लॅटमधून ऐवज गेलेला आहे, त्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 187/23 त्यामध्ये एकूण 27,000चा माल गेलेला आहे. त्याचप्रमाणे 3 डिसेंबरला पुन्हा रात्री अशाच प्रकारची घरफोडी रमाईनगरमध्ये झालेली आहे. त्या ठिकाणाहून 2 ठिकाणी घरफोडीचा प्रकार झालेला आहे. त्या ठिकाणी 7 ते 8 घरं बंद होती, परंतु 2च घरं फोडण्यात आलेली आहेत. बाकीचे 5 ते 6 घरांना कुठेही धक्का लागलेला नाही, याच्यावरून रेकी करून या घरांमध्ये घरफोडी झालेली आहे. सदर ठिकाणे आम्ही फॉरेन्सिकची टीम, डॉग स्क्वॉड तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांचे सर्व तपास केलेला आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आजही त्या ठिकाणी काम करत आहेत. लोकल क्राईम ब्रांच तसेच आमचे पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलीस हवालदार रुईकर, पोलीस हवालदार अथर्व पाटील, पोलीस शिपाई बांधनकर, पोलीस शिपाई कदम हे सदर केसवरती सद्य परिस्थितीमध्ये काम करत आहेत. सर्व ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आलेले आहेत. संशयित आरोपितांचे फुटेज प्राप्त करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे इतरही तांत्रिक विश्लेषण चालू आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावरती लवकरच आरोपी ताब्यात घेत आहोत. आणि या ठिकाणी जनतेलाही आवाहन आहे की सद्य परिस्थितीमध्ये जे थंडीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये आपले घरामध्ये कोणताही मौल्यवान ऐवज न ठेवता तो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावा. आणि आपण जर का जाणार असाल कुठे बाहेर तर तो एकतर सोबत बाळगावा किंवा तो सुरक्षितरित्या ठेवावा. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.